मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज आपली वृत्तवाहिनी. नमस्कार, मी सुद्धा न्यूज मराठी बाणाच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असणारे अजिंक्य पवार यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायतमध्ये नागरी सुविधा केंद्र उभारणीचा तयार केलेला प्लॅन शासनाने स्वीकारून राज्यभर सर्व ग्रामपंचायतींना लागू केलाय. या संदर्भात ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निर्देश जारी केले आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत सन 2019-20च्या आराखड्यामध्ये ग्रामपंचायतीकरिता नागरी सुविधा केंद्राच्या बांधकामासाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश राज्य प्रकल्प संचालक यांनी दिले होते. त्यानुसार उस्मानाबाद, गडचिरोली आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य प्रकल्प संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यालयास नागरी सुविधा केंद्र बांधकामाचा प्लॅन सादर करण्यात आला होता. ग्रामविकास विभागाकडून उस्मानाबाद जिल्हा परिषद येथे कार्यरत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी सादर केलेल्या नागरी सुविधा केंद्राच्या बांधकाम आराखड्याची राज्यासाठी निवड करण्यात आली. याच्यामध्ये लाभार्थी केंद्रित विचार करण्यात आला असून खिडकीबाहेर उभ्या राहणाऱ्या लाभार्थ्याला ऊन वारा पावसापासून संरक्षण करणारे, वरती स्लॅबचे छत, दिव्यांगांसाठी रॅम्प आणि वयस्करांसाठी सहारा देणारे रेलिंग घेतले आहे. 4 लाख रुपयेचा मर्यादित निधी असल्याचं त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वर्क स्टेशन आटोपशीर केलं आहे. कमी रकमेमध्ये उठावदार आणि लाभार्थ्यांसाठी मैत्रीपूर्ण इमारत बांधणे हे उद्दिष्ट आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद डॉक्टर संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री ओके सय्यद शाखा अभियंता आणि श्री काझी सेवा निवृत्त शाखा अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या तांत्रिक सहाय्याने हा प्लॅन तयार करण्यात आल्याचं श्री पवार यांनी सांगितलं. संपूर्ण जगावर कोविड-19 या विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी 2 हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम म्हणजे सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते. सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्टमध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत. त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला बेड मिळालं नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही. हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने. या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील. त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि 6व्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत. या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 69, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात. रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे
या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई, MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं. त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, NCC लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. शिवाय कोणताही धोका नको म्हणून पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील 26 रुग्णांना तातडीने ग्लोबल रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयांना रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. शिवाय रायगडमधून उर्वरित महाराष्ट्रातही ऑक्सिजन पुरवायचा आहे. त्यामुळे सकाळपासून गाड्या ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये शनिवारी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा होता. परंतु हा साठा संपल्यामुळे रुग्णांच्या बाबतीमध्ये धोका पत्करायचा नसून कोणतीही गडबड होऊ नये म्हणून या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनवरील रुग्ण ग्लोबल रुग्णालयात सुरक्षितरित्या हलवण्यात आले आहेत. कोविडच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यामध्ये कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे तसेच रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे आणि विशेषतः सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे या दृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे सांगताना लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देत आहेत. सुविधा वाढवल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचे नियम पाळावेत या दृष्टीने जनजागृती केली. लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावे, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा. मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पीक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसताना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावूनही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती तयार करण्यात येईल. आता आपण लसीकरणामध्ये पुढे आहोत, मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊन पण हे लसीकरण आगामी काळामध्ये येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री यांनी म्हटलंय. केंद्र आणि भाजपची मळमळ संकट संपल्यावर हवे तर काढा. शेवटी केंद्र सुरुवातीपासून आजपर्यंत मदत करत आहे. रेमडेसिवीर निर्यात बंदीची मागणी केंद्राने मान्य केली. लस ही पुरवली जाईल, त्यामुळे समन्वयातून मदत होईल. गरळ ओकून नव्हे तर आणि तसेच बेताल वक्तव्यांना लगाम घालण्याचे प्रवीण दरेकर यांनी आवाहन केलंय. अवस्थेमध्ये असल्याचं दिसतंय. जनतेच्या, रुग्णांच्या जीवावर टांगती तलवार निर्णयाच्या बाबतीत आजही त्या ठिकाणी दिसते.
आणि म्हणून कामाधंद्यानिमित्त इतरत्र असणारे लोक आज त्या ठिकाणी नेमकं सरकारची काय भूमिका याकडे लक्ष लावून ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं उद्या 11ला पुन्हा बैठकांवर बैठकांचा सिलसिला त्या ठिकाणी सुरू राहणार असल्याचं समजतंय. सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांनी या ठिकाणी आता प्रसार माध्यमांना सांगताना अनेक गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केला. शवविद्युत दाहिनी त्या ठिकाणी वाढवण्यावर भर देणार असं सरकारने सांगितलं. मला वाटतं शवविद्युत दाहिनीवर त्या ठिकाणी मृत्यू झालेला रुग्ण जाणारच नाही, ते कसे काय कमी होतील याची प्राधान्याने काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे विद्युत दाहिन्या वाढवण्यापेक्षा विद्युत दाहिनीवर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला जावं लागणार नाही, मृत्यू होणार नाहीत अशा प्रकारची गतीनं त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यावर भाष्य त्या ठिकाणी होत नाही. केंद्राच्या बाबतीत सतत केंद्र आणि भाजपवर टीका करणाऱ्यांना त्या ठिकाणी आज उशिरा का होईना आभार मानण्याचं सौजन्य दिसलं. देर है दुरुस्त है. आणि जो रेमडेसिवीरचा एक्सपोर्ट थांबवावा अशा प्रकारची जी मागणी या ठिकाणी राजेश टोपेंनी सरकार म्हणून केली होती, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच्या बैठकीत उपाय म्हणून त्या ठिकाणी मार्ग सुचवला होता. मला वाटतं केंद्रानं एक्सपोर्ट त्या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं केंद्र महाराष्ट्राच्या या कोरोनाच्या संदर्भात अत्यंत संवेदनशील आहे हे पुन्हा दाखवून दिलं. म्हणजे सुरुवातीच्या काळापासून मास्क असेल, व्हेंटिलेटर्स असतील, अन्नधान्य देणं असेल, आत्मनिर्भर पॅकेज असेल, गरीब कल्याण पॅकेज असेल, अकाउंटमध्ये पैसे टाकणं असेल, केंद्रानं अत्यंत संवेदनशील भावनेनं महाराष्ट्राला झुकतं माप देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु राज्यातील आपलं अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राला दुष्णच देण्याचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. माझं आव्हान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना आहे की समन्वयातून या ठिकाणी मार्ग निघत असतो. त्या ठिकाणी टोकाच्या टीका, एकीकडे मदत मागायची, दुसरीकडे त्या ठिकाणी दुष्ण द्यायची, टीका द्यायची. मला वाटतं हे थांबवलं तर मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलंय त्यानुसार समन्वयातून, संवादातून हा कोरोना निर्मूलन आणखी सोपं त्या ठिकाणी होईल असं वाटतंय. रेमडेसिवीरच्या बाबतीत काळा बाजार आजही चालू आहे. मी सांगितलं की त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा होत आहेत. भंडाराला त्या ठिकाणी हॉस्पिटलला आग लागल्यानंतर पुन्हा भांडुपला आग लागली, त्यानंतर पुन्हा मुंबईत दहिसर चेक नाक्याला क्वारंटाईन सेंटरला आग लागली, पुन्हा काल नागपूरला आग लागली. म्हणजे केवळ घटना झाल्यावर आम्ही बोलतोय, त्या घटना थांबत नाहीत, त्याच्यावर गतीनं कृती होत नाही. त्याचप्रमाणे रेमडेसिवीरचा काळा बाजार होताना रंगेहात पकडलंय, लोक रस्त्यावर उतरले. ठाण्याला पोलिसांनी काळा बाजार करणाऱ्याला पकडलं, अंधेरीला पोलिसांनी काळा बाजार करणाऱ्याला पकडलं. आज पुन्हा काल प्रकाश, जे सत्यप्रकाश आहेत, त्यांनी पिंपरी चिंचवडला काळा बाजार पकडला. म्हणजे तुम्हाला रोज ठिकठिकाणी काळा बाजार होतोय, मग आपली व्यवस्था काय करते की केवळ आपण बोलत राहणार आहे, कृती होणार नाही. मला वाटतं राज्यातील जनता या ठिकाणी कृतीची अपेक्षा या ठिकाणी करताना दिसते. आज पूर्णपणे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना सरकारच कॉन्फिडंट नाही, सरकारच भांबावलेल्या अवस्थेमध्ये आहे. आज राज्यात बघायला आपण की त्या ठिकाणी धुळ्याला कचऱ्याच्या गाडीतून प्रेत न्यावं लागतं. ही दुर्दैवी परिस्थिती आज आलेली आहे. एका ठिकाणी स्मशानभूमीत 45 लोकांना ऍट अ टाइम त्या ठिकाणी त्यांचे अंत्यविधी करावे लागतात. आज ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नाही म्हणून ठाण्यावरनं 26 लोकांना त्या ठिकाणी एका सेंटरवरनं दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं. परवा विक्रमगडला तशीच परिस्थिती होती. दस्तूरखुद्द नगर विकास मंत्र्यांनी कालच्या बैठकीत सांगितलं मीरा भाईंदरला त्या ठिकाणी ऑक्सिजन संपतंय.
मग अशा वेळेला हे साठा उपलब्ध करण्याविषयी त्या ठिकाणी बोललं जात नाही. काय परिस्थिती आहे सांगितली जात नाही. कुठून कसं उपलब्ध करणार आहोत सांगितलं जात नाही. उलट पक्षी त्या ठिकाणी मागण्या, राजकीय वक्तव्य करण्यातच धन्यता या ठिकाणी सरकारमधले नेते मानतायत. त्याचा उभग जनतेला आलाय. उलट पक्षी केंद्रच मदत करतंय. परवा प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री यांनी 1121 व्हेंटिलेटर्स त्या ठिकाणी आम्ही देतोय. तेलंगणा, आंध्र इतर राज्यातनं आणतोय आणि त्याच्यामुळे इतर राज्यही मदत करतायत. लसही आपल्याला त्या ठिकाणी येईल. परंतु राज्यात वाद, केंद्रात राज्यात वाद, भारतीय जनता पक्ष त्याच्याबरोबर वाद. मला वाटतं संकट काळात हे सगळे वाद मिटवत संवादाची आवश्यकता आहे. लोकांना त्या ठिकाणी कोरोना निर्मूलन, प्रादुर्भाव रोखणं ही प्रायोरिटी आहे. राजकारणाशी लोकांना देणं घेणं नाही. केंद्र राज्यापेक्षा भूमिका ताकदीनं त्या ठिकाणी बजावताना दिसत आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी देत आहेत. सौहार्दाच्या वातावरणातनं या ठिकाणी आणखी केंद्र मदत करेल. परंतु राज्य म्हणून आज आरोग्य सूची, आरोग्य विषय ही राज्याची जबाबदारी आहे. लॉ अँड ऑर्डर राज्याची जबाबदारी आहे. त्या संदर्भात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आणि समन्वय आपल्याला दिसत नाही. सर्वांची सहमती मिळाली तर राज्यामध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन राहील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बैठकीमध्ये त्यांनी केलेल्या सूचना आवर्जून पाळून त्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय. लॉकडाऊन्स हे ब्रेक द चेन करण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी किमान 15 दिवसाचे असावे लागतात. तरीसुद्धा याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट निश्चित प्रकारे घेईल. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. पण 15 दिवसाच्या दरम्यान लॉकडाऊन असू शकेल जर तो सर्वांनी म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी जर मान्य केला तर. वीकेंड लॉकडाऊन असताना अशी बाजारात अफवा आहे की उद्यापासून कंटिन्यू राज्य सरकार लॉकडाऊन करते. आज बरेच दुकानं व्यापाऱ्यांनी खोलली आहेत. याबद्दल काय? मला असं वाटतं की अद्याप वीकेंड लॉकडाऊनच सध्या चालू आहे. आज वीकेंड लॉकडाऊनचाच दिवस आहे. उद्या लगेच लॉकडाऊन लागेल अशी परिस्थिती मला वाटत नाही. निश्चित प्रकारे आणखीन 2 दिवस 3 दिवस या बाबतीतले जो काही त्या लॉकडाऊनचे असणारे जे काही परिणाम असतात त्यावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करून होणारे जे परिणाम असतात त्याचा अभ्यास करून काही एखादा प्रस्ताव तयार करायचा असतो आणि ते प्रस्ताव तयार करून त्यावर चर्चा होते आणि चर्चा करून मग काही गोष्टी होतात. मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या वीकेंड लॉकडाऊनचाच दिवस राहील. उद्या ज्या काही आपले निर्बंध लागलेले आहेत ते निर्बंध मात्र अधिक स्ट्रिक्ट पद्धतीनं चालू राहतील असं माझं मत आहे. टास्क फोर्सची मीटिंग नेहमी तज्ज्ञ असतात टास्क फोर्समध्ये आणि त्या तज्ज्ञांकडून संपूर्ण एपिडेमिक म्हणजे महामारी जी आहे ती महामारीचं सध्याची स्थिती काय, पुढे काय स्वरूप धारण करू शकते आणि काय उपाय केले पाहिजे या बाबतीतला जो खऱ्या अर्थाने जे कोर नॉलेज असतं ते त्यांना असतं. त्यामुळे त्यांच्याकडून काही आपण सल्ला घेणं त्यासाठीच हा टास्क फोर्स असतो. तर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता समाजाच्या सगळ्याच घटकांची चर्चा केलेली आहे. टास्क फोर्सची सुद्धा वेळोवेळी सगळ्या घटकांच्या चर्चा करत असताना त्यांचाही नेहमी सहभाग राहिलेला आहे. त्यामुळं कदाचित टास्क फोर्सकडून आणखीन काय केलं पाहिजे. समजा आता काल बऱ्यापैकी सगळ्यांची एक मनाची तयारी ज्याला म्हणता येईल की बाबा परिस्थिती लॉकडाऊनसारखी आलेली आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घ्यावा, आम्ही सगळे बरोबर आहोत अशा स्वरूपाचा एक सूर सर्वांनीच निश्चित प्रकारे त्यावेळी म्हणजे आपल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सांगितलेला होता.
काहींनी असंही सांगितलं होतं की ठीक आहे, त्याच्याबद्दल काही गरीब माणसांच्या हद्दीपर्यंत काही मदत होऊ शकेल का विचार व्हावा. तर त्या बाबतीत माननीय अजितदादा पवारसाहेब असतील वगैरे वगैरे, तर त्या बाबतीत ते योग्य तो विचार करतील आणि मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येऊन माननीय मुख्यमंत्री त्यामधला अंतिम निर्णय घेतील. पण सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे. मग ते आमचे 3 पार्टी तर आहेच, पण विपक्षांनी सुद्धा पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यांना जे राईट वाटतं आत्ता सध्याच्या पिरियडमध्ये तो निर्णय त्यांनी घ्यावा अशा स्वरूपाने निश्चित प्रकारे ठरवलेला आहे. टास्क फोर्स हा सल्ला देत असतो वेगवेगळ्या कोर मेडिकल इश्यूजवर म्हणजे जे काही फार तांत्रिक विषय असतात वैद्यकीय क्षेत्रातले, त्याच्याबाबतचा सल्ला ते देत असतात. मला वाटतं अशा मीटिंग्ज आमच्या वारंवार आठवड्यात होतच असतात. त्यातली आजची ही बैठक आहे. पण जरूर त्यांचा सल्ला हा नेहमी मिळत असतो. आजही काही त्यांचं अन्य काही ॲडेड इन्फॉर्मेशन आहे का, काही अतिरिक्त त्यांना काही बोलायचं का, ते आम्ही ऐकू आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या 2-3 दिवसाच्या अनुषंगाने जे ते सुचवतील त्या अनुषंगाने विचार करून मग योग्य तो निर्णय घेऊ. असाच तो पद्धत आहे, अशी पद्धत जी आहे ती राज्यात अवलंबून आहे. निश्चित प्रकारे जेवढ्या रिक्त जागा असतील त्या कोविडच्यासाठी लागणाऱ्या रिक्त जागा नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून भराव्यात अशा आम्ही सूचना केलेल्या आहेत. त्या जागा अगदी महाराष्ट्राच्या सर्वदूर कलेक्टर आणि जिल्हा परिषदचे CO DHO यांच्या माध्यमातून भरू शकतात, भरल्या जात आहेत. मग ते डॉक्टर्स असो, नर्सेस असो किंवा लागणारा जो काही पॅरामेडिक्सचा इतर स्टाफ असो, भरला जात आहे. सगळ्यांना अतिशय मोठी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही तशी अडचण आता स्टाफची निश्चित प्रकारे म्हणजे नाही आहे आणि वॅक्सिनेशनसाठी सुद्धा स्टाफ त्यामुळे नव्याने उपलब्ध आहे. जे काही आपले रुटीन काम करणारे जे डॉक्टर्स आहेत आरोग्य विभागाचे, ते वॅक्सिनेशन करत आहेत आणि कोविडसाठी स्वतंत्र स्टाफ घेण्यात आलेला आहे. त्यामुळं कोविडसाठीचा वेगळा स्टाफ, वॅक्सिनेशनसाठीचा वेगळा स्टाफ असं करून वॅक्सिनेशनची पण 6 लाखाची गती आपल्याला मेंटेन करायची आहे आणि कोविडमध्ये सुद्धा अडचण कोणालाच येता कामा नये याची पण खबरदारी आपल्याला निश्चित प्रकारे घ्यायची आहे. आणि म्हणूनच आपण टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं नेमणुका करत आहोत. फॉर्मेट भरून घ्यायचा आहे आणि तो कंपल्सरी असणार आहे. तसं न झाल्यास किंवा हॉस्पिटल न केल्यास आरोग्य विभाग कारवाई करणार आहे. मी तेच सांगत होतो की कमिशनर हेल्थ श्री रामास्वामी यांनी आमच्या सूचनेवरूनच संपूर्ण कलेक्टर्सला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये जो फॉर्मॅट तयार केलेला आहे त्या फॉर्मॅटच्या अनुषंगाने प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी तो फॉर्मॅट भरून द्यायचा, जेणेकरून त्यात एकच कळेल की किती तुमच्याकडे ॲडमिटेड पेशंट्स आहेत, किती तुमच्या रेमडेसिवीरच्या पात्रतेचे पेशंट्स आहेत आणि त्या पद्धतीनं ते रेमडेसिवीर देण्याची अतिशय सुलभ पद्धत करण्यात आलेली आहे. आणि कोणीही ब्लॅक मार्केटिंग करू नये म्हणून जी उत्पादक ते पेशंट यामधली जी साखळी आहे, ज्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असेल, तुमचा काय म्हणायचं त्याला रिटेलर असेल, ही जी काही साखळी आहे ही मध्ये कमी करण्याचं काम केलेलं आहे. जे अनेकदा अधिक नफा मिळवण्यासाठी बिल्डरांकडून एकच फ्लॅट अनेकांना विकण्यात येत असे. त्यामध्ये घर खरेदीदारांची फसवणूक होत असे. ही फसवणूक टाळण्यासाठी गृहनिर्माण मंत्री नामदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन रेरा कायद्यात बदल केला आहे. यापुढे एकच फ्लॅट अनेकांना विकणारे बिल्डर कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे रेरा कायद्यात बदल केला असून अनेक वेळा आम्ही हताश होतो स्वतः. बिल्डर एक फ्लॅट 4 जणांना विकायचा, कायदा नसल्यामुळे काही करता येत नव्हतं. सांगितल्याप्रमाणे रेरा कायद्यात बदल करण्यात आलाय. ह्याच्या पुढे एक फ्लॅट एकाला विकल्यानंतर तो दुसऱ्याला विकताच येणार नाही. विकल्यास त्या विकासकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनेक गरिबांना या फसवणुकीला पूर्वी सामोरे जावं लागलं होतं. आता मात्र कायद्याच्या कचाट्यातच बिल्डरला अडकवण्यात आलं.
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन लावावंच लागेल हे जवळजवळ निश्चित झालं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला। राज्यामध्ये कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळामध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी, बेड्स आणि अन्य वैद्यकीय सुविधा वाढवा, रुग्णांसाठी रेमडेसिवीर उपलब्ध करा, त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत। लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्स समवेत ऑनलाईन बैठक घेतली। यावेळी कोरोनावरील उपचारासंदर्भातील उपाययोजनांबाबत टास्क फोर्सच्या सदस्यांशी विस्तृत चर्चा केली। आता आपण लसीकरणामध्ये पुढे आहोत, मात्र आणखी ही गती वाढवू आणि जास्तीत जास्त लोकांना लस देऊ। हे लसीकरण आगामी काळामध्ये येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल। आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री म्हणाले। रेमडेसिवीरचा आवाजवी वापर थांबवा, तज्ज्ञांची सूचना। रविवारच्या बैठकीमध्ये गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागवण्यासाठी कार्यवाही करावी। रेमडेसिवीरचा अति आणि आवाजवी वापर थांबवणे देखील गरजेचं आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केलं आहे। यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर टोपे यांनी देखील रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिवीर संदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढवणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली आहे। राज्यामध्ये काल दिवसभरामध्ये 63,294 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 34,008 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत। राज्यामध्ये एकूण 27,82,161 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले। राज्यामध्ये एकूण 5,65,587 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 81.65% झालं आहे। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काल दिवसभरात 9,989 नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्ण 8,554 बरे झाले आहेत। एकूण 4,14,641 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले। मुंबईमध्ये एकूण 5,20,214 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 79% झालं आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात काल दिवसभरात 1,07,11 रुग्णांची नोंद झाली असून 1,073 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत। एकूण 78,462 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले। ठाण्यामध्ये एकूण 15,828 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। ठाण्यात बरे होण्याचं प्रमाण आता 82% झालं आहे। न्यूज मराठी बाणा, लढूया मराठी अस्मितेसाठी। आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी। ठाण्यातील केसर मिल परिसरामध्ये सिटी समोसा ही एक अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये नागरिकांना फक्त 9 रुपये या दरामध्ये समोसा मिळणार आहे। सिटी समोसा हे फक्त समोसाचे दुकान नसून समोस्यांची फॅक्टरी आहे। यामध्ये आपल्याला 500,000 समोस्यांची ऑर्डर देता येईल आणि ती 500,000 समोस्यांची ऑर्डर अगदी 1.5 तासामध्ये पूर्ण होईल असे सिटी समोसा यांचे ठाम मत आहे। तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समोस्यांचे आस्वाद देखील अगदी कमी किमतीमध्ये नागरिकांना मिळणार आहेत। तर नागरिकांनी या ठिकाणी येऊन या सर्व प्रकारच्या समोस्यांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन सिटी समोसा यांच्या वतीने करण्यात आलं आहे। सर, सिटी समोसा ही संकल्पना आपण आणलेली आहे. काय सांगाल?
ॲक्च्युली 5 वर्षापूर्वी माझ्या मनात एक विचार आला होता की ॲक्च्युली हा समोसा नावाचं काहीतरी चालू करावं, पण एक्झॅक्ट मला लिंक सापडत नव्हती. मग आता नंतर खूप ठिकाणी तुम्ही चहाची दुकानं बघितली, स्पेशल वड्याची दुकानं बघितली आहेत, पण समोस्याचं स्पेशल दुकान आजपर्यंत आपण बघितलं नव्हतं. मग काहीतरी नवीन चालू करण्याच्या शोधात आपण नवीन काहीतरी करू शकतो या हेतूने सिटी समोसा या नावाने आम्ही ही संकल्पना चालू केलेली आहे. मग सिटीच नाव का देता आलं, कारण की सिटीमधल्या लोकांना भरपूर काही गोष्टी बाहेरच खाव्या लागतात. मग तिथं समोसा जर त्यांना फक्त 9 रुपयात जर आपण देतो आहे, ते पण स्टँडर्ड साईज, ना छोटा ना मोठा, आणि एकदम मेंटेन टेस्ट, कधी आला तर ही टेस्ट तुम्हाला मिळणार. ठीक आहे. मग ह्या विचाराने आम्ही ही सिटी समोसा नावाची कन्सेप्ट चालू केलेली आहे. किती प्रकारचे समोसे आपल्याकडे आहेत? आता याच्यामध्ये आपल्याकडे पंजाबी समोसा, ज्याला आपण सिटी समोसा बोलतो, जैन समोसा, दही चाट समोसा, समोसा उसळ, पुन्हा कढी समोसा, आपल्या घरात जी कढी बनते त्याचाही समोसा आपल्याकडे आहे. त्याप्रमाणे आपण याच्याबरोबर सोलकढी, जी कोकणात खूप फेमस असते, अशी सोलकढी पण आपण चालू केलेली आहे. इतक्या प्रकारचे आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर मेवनी समोसा, शेजवान समोसा, असे 20 ते 30 प्रकारचे आयटम आपल्याकडे आहेत. ठाणेकरांना समोसा घेऊन काय हवं, काय सांगता? ॲक्च्युली आम्ही संकल्पना जी चालू केली आहे, तर याच्यामध्ये आम्ही फक्त एक समोसा लोकांना देणं हाच आपला हेतू नाही आहे. आज ह्या ॲक्च्युली समोसाची फॅक्टरी आहे, आणि या फॅक्टरीमध्ये खूप लोकांना होलसेलमध्ये समोसा जाणार. काही दुकानदारांना कच्चे समोसे इकडनं दिले जातील. पार्टीज, इव्हेंट, पुन्हा बर्थडे पार्टी असेल, किटी पार्टी असेल, कॉन्फरन्समध्ये चहाबरोबर समोसाही लागतो. म्हणून चहाची दुकानं तर खूप आहे, म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आमचा समोसाही चालू केलेला आहे. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ह्या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी बाणा. मराठी बाणा या मराठी वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.